नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. रायगडमधल्या कर्जतापटा एसटीमध्ये एक बॉम्ब सापडलाय, ज्याच्यात 3 किलो बॉम्ब पावडर आणि डिटोनेटरचा वापर तयार करून हा आयडी बॉम्ब बनवण्यात आला होता. बसच्या सीट खाली हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. हा बॉम्बचा स्फोट झाला असता तर ही संपूर्ण एसटी उडाली असती. जैश ए मोहम्मदनं पुलवामापेक्षाही मोठा आत्मघातकी हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान जैश ए मोहम्मद प्रमुखांची आणि काश्मीरमधल्या दहशतवाद्यांमध्ये एक संभाषण झालंय, ज्याच्या आधारे गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिलाय. आजपासून 12वीची परीक्षा सुरू होते. राज्यातले 14,91,306 विद्यार्थी परीक्षा देतात. एकूण 2,957 केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. रिंकू राजगुरू यंदा 12वीची परीक्षा देते. टेंभुर्ण्यातल्या महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रात ती काही वेळापूर्वीच दाखल झाली. बांगलादेशमध्ये राजधानी ढाक्यात लागलेल्या भीषण आगीमध्ये आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. 9 तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यावर उद्यापासून सुनावणी सुरू होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता धनगर समाज शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा या बंगल्यावर जाणार आहेत, ज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा होईल. पुण्यात आंबेगाव तालुक्यातल्या जाधववाडी इथे 6 वर्षांचा एक मुलगा बोरवेलमध्ये पडला होता. 16 तासांनंतर या मुलाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. 200 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये हा मुलगा अडकला होता. मनसेनं सेना भाजप युतीवर टीका करणारं पोस्टर सेना भवनासमोर लावलेलं आहे. या पोस्टरमध्ये सिंहानं वाघाची गळाभेट घेत सत्ता करण्यासाठी युती केली असा टोला लगावण्यात आलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यामध्ये रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. भोकरदनमधल्या पारद, रेणुकाई, पिंपळगाव इथे 20 मिनिटं गारांचा वर्षाव झालाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं गहू हरभऱ्यासोबतच मोसंबीच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 39,122 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तिथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. किसान सभा आयोजित लाँग मार्चच्या संदर्भात शिष्टमंडळाच्या बैठकीत काल रात्री तोडगा निघू शकला नाही. लेखी आश्वासन देण्याची किसान सभेची मागणी आहे. या आपल्या मागण्यांसाठी किसान सभेमार्फत नाशिकमधून लाँग मार्चला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा शहरात अनेक भागात 20 दिवसांपासून माकडानं हैदोस घातलाय. अनेकांना चावा घेतल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. हिंगोलीतली बातमी. गांधी चौक परिसरात फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्या. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यांच्या दादागिरीकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतायत, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. अवैध वाळू उपसा करून बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. जळगावातल्या यावल तालुक्यातल्या आडगाव कासारखेडा फाट्यावर हा भीषण अपघात झालाय. कुलाबा वांद्रे सिप्स मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या पॅकेज 6 मधल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2नं सहार रोड दरम्यानचा 692 मीटर लांबीचा बोगदा बुधवारी पूर्ण केलाय. महत्त्वाचं म्हणजे स्थानकाच्या जवळून जाणाऱ्या तानसा जलवाहिनीला धक्का न लावता हे जिकिरीचं काम पूर्ण झालंय. परळ उपनगरी टर्मिनसमधून 32 लोकल फेऱ्या चालवून या टर्मिनसचं लोकार्पण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात बहुप्रतीक्षित परळ उपनगरी टर्मिनसचं लोकार्पण होईल. वडाळा ते 7 रस्ता या बहुप्रतीक्षित मोनो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं 27 फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी प्राधिकरणानं केली आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या प्रकल्पासाठी प्रस्तावित 5 मोनो गाड्यांच्या खरेदीसाठी 200 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले. आपत्कालीन स्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी केंद्राकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. एकाच नंबरद्वारे महिलांना पोलीस, आरोग्य आणि अग्निशमन आणि इतरही हेल्पलाईनशी जोडता येऊ शकेल. MUTP 2 अंतर्गत ठाणे दिवा 5वी आणि 6वी मार्गिका 10 वर्षांपासून रखडलेली आहे. ग्राउंड रिपोर्टनुसार प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय, पण प्रत्यक्ष लोकल धावायला 2020 साल उजाडू शकतं. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प ठाणे मनपाचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थायी समितीकडे सादर केलाय. शहरांतर्गत मेट्रो, BRTS, जलवाहतूक, शहरात रस्ते आणि उड्डाणपुलांचं जाळं विस्तारण्याचा प्रयत्न यातून केला जाईल.
ठाणे ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम येत्या वर्षात केलं जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. धारावी प्रकल्पासाठी 2 वेळा जागतिक पातळीवर निविदा जारी करण्यात आल्या, पण त्याच्यात अपयश आलेलं आहे. वस्तू आणि सेवा कराच्या परताव्यामुळे 7 वर्षांच्या कालावधीत 3,000 कोटींचा फटका राज्याला बसणार आहे. शासनाच्या विविध विभागांतर्गत अनुदानित संस्थांमधल्या विद्यार्थ्यांसह अनुदानित संस्थांमधली लहान मुलं, वृद्ध, दिव्यांग या प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. टेबल नसल्यामुळे 350 संगणकांचा वापरच मुंबई सेंट्रलमधल्या महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये करण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक कबुली प्रशासनानं स्थायी समितीच्या बैठकीत काल दिली. जुने कम्प्युटर्स धूळ खात आहेत आणि 7 कोटी रुपयांचे नवीन संगणक खरेदी करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. केंद्रानं लॉटरीवर लादलेल्या 28% करामुळे लाखो लॉटरी विक्रेते बेरोजगार झाल्याचा आरोप शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेनं केलेला आहे. 2% करामुळे 8 लाखांहून अधिक विक्रेत्यांना रोजगार आणि ग्राहकांना तिकीट लागण्याचं प्रमाण आधी 90% होतं. झोमॅटोवरून ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. बिहारमधून कोलकातामध्ये फिरण्यासाठी आलेल्या तरुणानं झोमॅटोवरून बिर्याणीची ऑर्डर दिली, पण ही ऑर्डर रद्द करण्यासाठी त्याला कस्टमर केअरनं एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं आणि त्या तरुणाच्या खात्यातून 50,000 रुपये गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. राज्यात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होते. थंडीचे दिवस सरून आता उन्हाळ्याची चाहूल लागते आहे. रात्रीची थंडी गायब व्हायला सुरुवात झाली. उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. पुण्यात तापमानाचा पारा थेट 37.5 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेला आहे. रणरणत्या उन्हाचा सामना पुणेकरांना करावा लागतोय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कसबापेठ इथल्या नियोजित मेट्रो स्टेशनमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी दादोजी कोंडदेव शाळा आणि भाजी मंडईचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय. नागपूर विणकर सहकारी सूत गिरणीच्या 1124 कामगारांना एकूण 10 कोटींचं सानुग्रह अनुदान द्यायला बुधवारी म्हणजे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतल्या ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करायला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातल्या शौर्य किंवा सेवा पदक धारकांना एकाहून जास्त पदकं प्राप्त झाली असतील तर महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत त्यांच्या सगळ्याच पदकांना स्वतंत्र अनुदान द्यायला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी 2 वर्ष तडीपारीची नोटीस बजावली आहे. पासपोर्ट घोटाळा, ड्रग्ज विकणारी टोळी आणि रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकरांनी अनेकदा समोर आणली आहे. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापुढे लाच प्रकरणी पकडले गेल्यास बडतर्फ केलं जाईल असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक मुख्यालयामधून प्रतिबंधात्मक उपायांची यासंदर्भातली आखणीही सुरू झाल्याचं कळतंय. मुंबईतल्या सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेला 19-20 या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर अंबी तळेगावमधल्या डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या देखील स्थापनेला या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. नागपूरच्या नरेंद्रनगर भागात रेल्सन ब्रिजजवळ बसला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकानं थेट रोडच्या बाजूला असलेल्या झाडाला आणि गेटपर्यंत ही बस ठोकली आणि या अपघातात त्यामुळे प्रसंगावधान राखलं चालकांनी. त्यामुळे मोठा अपघात टळला. 5 प्रवासी या जखमी झाले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर संबंधित प्रतिवादींनी दीक्षाभूमीच्या विकासावर 8 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं काल दिले. कोणताही नवीन कर किंवा करवाढ नसलेल्या 19-20चा 3,861 कोटींचा अर्थसंकल्प ठाणे मनपाच्या आयुक्तांनी स्थायी समितीपुढे सादर केला. भिवंडी शहरात 30 ते 35 वयोगटातल्या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह वराळा तलावात फेकल्याची धक्कादायक घटना घडली. 3 ते 4 दिवसांपूर्वी त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होतोय. गावच्या यात्रेत पालखी प्रदक्षिणेवेळी हवेत गोळीबार करताना एक गोळी भक्ताच्या कपाळातून आरपार गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. बेळगाव जिल्ह्यातल्या गोकाक तालुक्यातल्या ढवळेश्वर गावातल्या उळी मठाच्या रंगेश्वर देवाच्या उत्सवात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मनमाड शिर्डी मार्गावर पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ एका बिबट्याचा मृतदेह सापडलाय. वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. लोणार तालुक्यातल्या चोरपांगराईमधल्या शहीद जवानांच्या कुटुंबाला दिलेल्या 50 लाखांचा धनादेश प्रशासनानं परत घेतल्याचा प्रकार समोर आला होता. चेक परत का घेतल्याची माहिती कुटुंबाला दिली नसल्यानं याबद्दल चर्चा होत होती. पण खात्यात तरतूद नसल्यानं हा चेक परत घेण्यात आला होता, असं स्पष्टीकरण बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन गिरावत यांनी म्हटलंय. पुलवामातल्या शहीद जवानांना अकोल्यातल्या सातव चौकात मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. सामान्यांसोबतच पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शहरातल्या विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर स्वागत कमानी आता उभारण्यात आल्या. चीनमध्ये चौथ्या चालक विरहित मेट्रोची चाचणी सुरू आहे. शिंचुआ प्रांतामधल्या चेंगडू शहरामध्ये ही मेट्रो सुरू होणार आहे आणि इतर गाड्यांमध्ये जिथे चालक बसतात तिथेही प्रवाशांना जाऊन व्ह्यू देखील एन्जॉय करता येऊ शकेल. बांगलादेशमध्ये राजधानी ढाक्यात लागलेल्या भीषण आगीमध्ये आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. जोरदार बर्फवृष्टीचा तडाखा अमेरिकेतल्या विमानसेवेला बसलेला आहे. आतापर्यंत तब्बल 70हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगनं फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवी गॅलेक्सी S10 सिरीजचे 3 फोन लॉन्च केलेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनपॅक 2019 या इव्हेंटमध्ये कंपनीनं आपले नवीन फोन लॉन्च केले. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर दिसणारे. सलमानच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान आणि सुनील कपिलच्या शोमध्ये सहभागी होतील. ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येतोय आणि भारतीय संघाला भारतात नमवणं सोपं नसल्याची कल्पना ऑस्ट्रेलियाला आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भीती आहे ती भारताच्या मनगटी फिरकी गोलंदाजांची. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका आता खेळवली जाणार आहे. 24वे एकदिवसीय शतक नुकतंच गेलनं साजरं केलंय. 76 चेंडूंमध्ये अर्धशतक करणाऱ्या गेलनं 100 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. सुरुवातीची बातमी आहे. हिंगोलीतली लग्नविवाह 3 दिवसांवर आलेलं असताना एका नवऱ्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातल्या गिरगाव भागात घडली आहे. या आत्महत्येचं कारण मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरीमध्ये भूकंपाचे सौम्य झटके बसतात आणि या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात तंबू ठोकून वेळ पडली तर 12वीची परीक्षा घ्या असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण इतक्या कमी काळात हे तंबू उभारणार तरी कसे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या अवैध वाळू तस्करीला महसूल आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार मधुकर कुकडे यांनी केलाय. या वाळू तस्करीबाबत प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.